नमस्कार, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। झी 24 तास वृत्तवाहिनीचा चौथा वर्धापन दिन मोठ्या थाटामध्ये संपन्न। देशाच्या राजकारणामधील एक कर्तृत्ववान नेता हरपला, जयंत पाटील यांचं भावनिक वक्तव्य। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना कोपरगावमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं शोकसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण। आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला अटलजींच्या आठवणींना भावनिक उजाळा। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी झी 24 तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रमेशजी बागवे, अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि माननीय श्री अविनाशजी बागवे, स्थायी समिती सदस्य, माननीय क्रीडा समिती अध्यक्ष पुणे महानगरपालिका। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। झी 24 तास या राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनीचा चौथा वर्धापन दिन मान्यवरांच्या प्रतिनिधींच्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जंगी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सर्वांनी वृत्तवाहिनीच्या कार्याचं कौतुक केलंय आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्यात। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमामधून झी 24 तास राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनीनं सामान्यांना न्याय देण्याचं काम केलंय। सध्याला 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या या वृत्तवाहिनीला वर्षभरामध्ये राज्यभरात पोहोचायला वेळ लागणार नाही, असं प्रतिपादन राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय। झी 24 तास राज्यस्तरीय मराठी वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये आमदार कर्डिले बोलत होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील नानासाहेब सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हास्तरीय वृत्तवाहिनीचे जनक संपादक श्रीकांत बेणी हे होते। या प्रसंगी विचार मंचावरती पंचायत समितीच्या सभापती मनीषा ओहोळ, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेशराव वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे, चैतन्य दूतचे अध्यक्ष गणेशराव भांड, व्याख्याते प्राध्यापक जितेंद्र मेटकर, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठाकूर, शिवशाहीर विजय तनपुरे, झी 24 तासचे डायरेक्टर अनिल जाधव, संपादक वसंतराव झावरे, पत्रकार गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते। यावेळी आमदार कर्डिले पुढे म्हणाले की अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका वृत्तवाहिनीने बजावली आहे। राहुरी शहरामधील नागरिकांचा पाणी प्रश्न वृत्तवाहिनीने निर्भीडपणे आणि परखडपणे मांडल्याबद्दल वृत्तवाहिनीचे त्यांनी कौतुक केले। सुरुवातीला आपल्या झी 24 तासला आणि विशेष करून झावरे सरांनी आणि दादाला मनापासून आपण धन्यवाद देतो। त्याचं कारण असं आहे का ज्यावेळेला 15 ऑगस्टला मागच्या 4 वर्षापूर्वी झी 24 तास यावेळेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरू केला आणि जो अन्याय होतो त्याला न्यायाची भूमिका बजावण्याचं काम आम्हाला राहुरी शहरामध्ये विशेष करून तालुक्यामध्ये देण्याचं काम केलं। त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो। हे देत असताना आता वसंतरावजी झावरे सरांनी ज्यावेळेला भाषण करीत होते त्यावेळेला त्यांच्या भाषणामधून त्यांनी उल्लेख केला, सांगितलं की आमचा झी 24 तास पुरता राहुरी शहरापुरता किंवा तालुक्यापुरता नाही, तर महाराष्ट्रात जवळपास 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी 24 तास त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात जातो। मी आपल्याला या चौथ्या वर्धापनाच्या निमित्ताने आपल्याला एकच सांगतो, आज जवळपास 15 ते 20 जिल्ह्यामध्ये जरी कदाचित 24 तासाच्या चॅनलला जरी काम करीत असेल
तर पुढच्या 5 वर्षाला पदार्पण करताना सगळ्या महाराष्ट्रामध्ये सी24 तास त्या ठिकाणी चालेल अशी खात्री आपण विकास या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतो. कारण का आज आपण पत्रकारांच्या बाबतीत सांगितलं, चॅनलच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हणलं तर जसं आता विजयाने सांगितलं की हा त्याच्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर कदाचित हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जर भाग असताना असला नसता तर चुकून आमच्यासारखे पुढारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, ज्याचं कसे वागले असतील ही मला असं वाटतं आता सांगण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेळ नाही. परंतु मी आपल्याला सांगतो कसं आपल्याला त्या मीडियाच्या माध्यमातून किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून असू द्या, ज्या ज्या गोष्टी घडतात, ज्या ज्या गोष्टीला त्याच्यामध्ये अन्याय होतो त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून निश्चितपणे होत असतं. मला असं वाटतं की ज्या वेळेला हा अन्याय होतो त्यावेळेला मला असं वाटतं आमच्या काही चुका असतील, आमच्या काही दोष असतील, ते आम्ही मात्र निश्चितपणे सुधारण्याचा प्रयत्न निश्चितपणे यांच्या माध्यमातून करीत असतो. पूर्वीच्या काळापासूनच आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं का लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला घरामध्ये एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आता माझा जो काही लेख लिहायचा मी लेख त्याच्यामध्ये घेण्याचं काम चालू ठेवेल. याचं एकमेव कारण एवढंच होतं का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची आत्मीयता किती होती, त्याचा त्याग किती होता, याच्यावरून खऱ्या अर्थाने ही सिद्ध होण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आज आता राहुरी शहरामध्ये 4 वर्षापासून जी सी24 तासाचं काम जे सुरू झाले ते आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खऱ्या अर्थाने पोहोचण्याचं काम जावरे सराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घडत आहे. ते जरी नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये जरी असले तर तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे का तनपुरे सहकारी साखर कारखान्याची जी काही संस्था आहे त्या शिक्षण संस्थेवर काम करतात. परंतु त्या काम नुसतं न करता आपल्याला माहिती आहे का आपण सामाजिक सार्वजनिक कुठेतरी त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे एवढाच विचार मनामध्ये ठेवून सी24 तास उपक्रम सुरू करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये केलं. आणि आज आपण पाहतो का आपल्या शहरामध्ये ज्या ज्या वेळेला एखादी घटना घडली त्या घडण्या चुकीची जर असेल तर अन्याय होत असेल तर त्याला मात्र न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सी24 तासच्या माध्यमातून होत आहे. श्रीकांतजींनी आम्हाला सहज विचारलं की कविले साहेब चॅनल किती येतं. आता श्रीकांतजी मी आपल्याला सांगतो का एवढे मोठे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चॅनल येतं त्याचा हिशोब सुद्धा सांगता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चॅनलचे काम प्रत्येक ठिकाणी चालतंय. ज्या ज्या वेळेला एखादी चुकून मुकून घटना जर कदाचित घडली तर 0 मिनिटात आपल्याला माहिती आहे का प्रत्येक चॅनलवर प्रत्यक्ष ही सगळी गोष्ट पाहायला निश्चितपणे त्याच्यामध्ये मिळते. आणि आम्ही जी काय विकासाचं काम करतो, साधारण जे काम करतोय त्या विकासाच्या कामाला सार्वजनिक कामाला जी सत्य असेल ती मात्र त्याच्यामध्ये सी24 तासच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम वसंतराव असतील, आमच्या अनिलराव असतील ते खऱ्या अर्थाने करण्याचं काम निश्चितपणे करतो. एकच छोटंसं उदाहरण सी24 तासचं जर सांगायचं म्हटलं तर आमचं नगरपालिकेचा एक पिण्याच्या पाण्याचा त्याच्यामध्ये विषय होता आणि नगरपालिकेचा खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो का पाणी लोकांपर्यंत मिळत नव्हतं. त्यावेळेला आमच्या शहाजी ठाकूरनी आवाज उठवला आणि सत्यता पडताळून खरं तपासून खरं वास्तविक पाहता लोकांपर्यंत नेण्याचं काम कोणी केलं असेल तर सी24 तासनी केलं ही गोष्ट नक्कीच आपण मान्य करण्याचं काम केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे आमच्यासारखं कुठेतरी त्याचा अंकुश राहतो. आमचा सारखा माणूस प्रत्येक वेळेला सार्वजनिक सामाजिक काम करताना नेमका विचार करतो एखादी गोष्ट जर चुकीची घडली, एखाद्या गोष्टीचा जर आपल्याकडून कदाचित चूक झाली, अन्याय जर झाला तर आपल्याला माहिती आहे की आपण मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून कुठेतरी त्याची मध्ये जाहीर प्रकट होईल. याची भीती आणि त्याचा अंकुश खऱ्या अर्थाने आपल्यावर राहण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. म्हणून आपण वसंतरावजी आपलं काम खूप चांगलं आहे आणि असंच काम आपण त्याच्यामध्ये करण्याचं काम आपण करावं ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो. आणि मला कार्यक्रमाला येण्यासाठी थोडासा उशीर झाला
त्याबद्दल आपल्या सर्वच कार्यकर्त्याचे आणि विशेष करून सी24 तासचे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या ह्या कार्याला ह्या कामाला जे काय आपण आता 4 वर्ष पूर्ण झाले आणि 5व्या वर्षामध्ये आपण जे काही त्याच्यामध्ये प्रगती करता सुरू करतात त्याला मनापासून माझ्या आणि राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीकांतजी वेणी म्हणाले की वृत्तवाहिनी चालवणं किती अवघड आहे याची कल्पना मला आहे। देशाला दिशा देण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे। आजही पत्रकारितेची ताकद पूर्वीसारखीच आहे। स्थानिक वृत्तवाहिनी सुरू करणं हे देशात सगळ्यात पहिल्यांदा मी ते काम सुरू केलं। ते मोठेपणा सांगण्यासाठी नाही, महाराष्ट्राच्या आम्ही नाशिक शहरामध्ये छोट्या छोट्या कंट्रोल रूम आणि त्या चॅनलवर फक्त दूरदर्शन दिसायचं आणि दुसरं काही सिनेमे VCRवर दाखवले जायचे। त्यावेळेला आम्ही नाशिक शहरामध्ये 22 छोट्या छोट्या कंट्रोल रूमवर 3 तासांची व्हिडिओ कॅसेटवर अर्ध्या तासाचं बातमीपत्र तयार करून ते गल्लोगल्ली पोहोचवायचं। त्यानंतर मग सी न्यूज वृत्तवाहिनी ही देशातली पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी सुरू केली, जी नाशिकमधून नगरमधून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। आमचे अनिलराव जाधव हे तेव्हा आमचे सहकारी होते आणि एक प्रतिनिधी ते चॅनलचा मालक असा त्यांचा प्रवास पाहताना एक त्यांचा छोटा सहकारी या नात्याने मला अतिशय आनंद होतो। या चॅनलचे संपादक वसंतराव भावरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना या चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि कर्डिले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातल्या 10-12 जिल्ह्यांमध्ये या चॅनलचं काम सुरू आहे। ते महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व कानाकोपऱ्यात पोहोचावं यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि शिवाजीराव आपल्यासारखे लोक त्यांच्या पाठीचे असले, शिवशेर त्यांच्या पाठीचे असले तर निश्चितपणे हे काम देखील लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील व्यक्त करतो। आज भारतीय स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या निमित्ताने एक 2-3 मिनिटांमध्ये थोडा आपण जर आढावा घेतला तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाही। 1857 साली मंगल पांडे यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम बंड पुकारलं आणि तिथून जो ब्रिटिशांच्या विरुद्ध आपला लढा उभा राहिला त्यामध्ये अनेक असंख्य क्रांतिकारकांनी जेव्हा बलिदान दिले तेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं। 15 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला तिरंगा फडकवला आणि ते आपल्या भाषणात असं म्हणाले होते की आज रात्री 12 वाजता संपूर्ण जग जेव्हा झोपला आहे तेव्हा आज आमचा देश हा जागा झालेला आहे आणि हा जागा झालेला देश अशा पद्धतीने प्रगती करेल की संपूर्ण जग या देशाची प्रगती पाहून जागे होईल। आज विचार बदलले, सत्ता बदलली, पंडितजींवर कदाचित काही थोडी त्यांची धोरणं चुकीची होती की बरोबर अशी पण या देशात चर्चा सुरू झाली आणि आपला लोकशाही प्रधान देश असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाला त्या विषयात कळत असो अथवा नसो बोलण्याचा आपल्याला अधिकारच प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येकजण प्रत्येक विषयावर अकारण अधिकारवाणी बोलत देखील असतो। परंतु 1947 साली या देशामध्ये टाचणी देखील निर्माण होत नव्हती।
आज या देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून यांनी काही सांगितलं 3 कोटी लोकांपर्यंत आपलं C24 तास पोहोचतोय। याचा अर्थ आपण किती प्रचंड प्रगती गेल्या 71-72 वर्षांमध्ये केली आहे हे निश्चितपणे आपल्याला या देशात प्रगती झालेली आहे हे मान्य करावं लागेल। ही प्रगती होण्यामध्ये जसं देशाला दिशा देण्याचं काम राज्यकर्ते करतात, ते दिशा देण्याचं काम प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय अधिकारी काम करतात आणि प्रत्यक्ष ते स्वप्न साकार करण्यासाठी समाजातले वेगवेगळे घटक हे काम करत असतात। मग ते शिक्षक असतील, शास्त्रज्ञ असतील, व्यापारी असतील, पत्रकार असतील आणि अशी सर्वांगीण प्रगती आज आपण देशाची बघतो आहे। आणि अशी प्रगती होत असताना गेल्या काही वर्षांमध्ये अस्वस्थतेचं देखील वातावरण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल। यावेळी विचार मंचावरील प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेशराव वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, प्राध्यापक जितेंद्र मेटकर, शिवशाहीर विजय तनपुरे आदींनी आपल्या शब्द सुमनांनी शुभेच्छा दिल्या आहेत। C24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव यांनी उपस्थितांचं स्वागत करून वृत्तवाहिनी सुरू केल्यानंतर आलेल्या कडूगोड आठवणींना यावेळी उजाळा दिलाय। आम्ही 4 जण पार्टनर C24 तास वृत्तवाहिनी सुरू केली। 1 वर्षभर आमचं चांगलं चाललं, 1 वर्षभर, आणि 1 वर्षानंतर त्यावेळेस नुकतंच आम्ही C24 तास चालू केल्यानंतर जाहिराती खूप मिळाल्या। जाहिराती मिळाल्यानंतर आम्हाला उत्पन्न खूप झालं, म्हणजे प्रमाणापेक्षा, आणि त्याच्यानंतर लगेच 3-4 महिन्यामध्ये आमदारकी खासदारकी लागली, त्यामध्ये खूप उत्पन्न मिळालं। आणि उत्पन्न मिळाल्यानंतर जे सुरुवातीला आमच्या चॅनलमध्ये 14 जणांनी 1ही रुपया नाही टाकता त्यांनी माझ्यासोबत आले होते, पण काही कारणास्तव उत्पन्न जास्त मिळालं आणि आमच्याकडे स्टाफ खूप होता पहिला, की कमीत कमी 10 ते 12 जणांचा स्टाफ होता। सगळा खर्च अगोदर मी चालवायचो, उत्पन्न मिळाल्यानंतर त्याच्यातून चालवला, पण जास्त पैसा दिल्यानंतर पार्टनरनी जरा त्रास द्यायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही एकत्र येऊन हिशोब केल्यानंतर सगळे वेगळे झाले आणि मी एकटाच राहिले। गेला 1 वर्ष गेला, आमचा 1.5 वर्ष गेला। दुसऱ्या वर्षी आम्हाला इतका त्रास झाला की आम्ही 5 ते 6 महिने पगार करू शकत नव्हतो, पण आम्ही वृत्तवाहिनी आतापर्यंत चालवली आहे। आणि आता ह्या 4 वर्षामध्ये केवळ आमचा चॅनल YouTube वरून चालतो, म्हणजे YouTubeच्या पेमेंट वरून चालतो, आणि इतर जाहिराती असतील, बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्न मिळतं। आणि आतापर्यंत आम्ही पारदर्शकपणा आणलाय चॅनलमध्ये आणि सर्वांना दाखवलंय की आम्ही व्यवस्थितपणे चॅनल चालवू शकतो। आणि झावरे सर आतापर्यंत झावरे सरांनी आमचा 1ही रुपया अजून चॅनल मधून घेतलेला नाहीये। आमची टीम असेल, आता आमचा प्रश्न रोखले, गेली 6 महिने पगार आमचा, तरी तो 1 शब्दाने आम्हाला म्हटला नाही। आणि महेश असेल, महेश दाने, तो विषयच नाही। आमच्या मॅडम असतील, दुर्गा मॅडम, किंवा इतर आमचे प्रतिनिधी जिल्ह्यातले, कारण की फोन केला तर मला पेमेंट टाकायची मला अडचण आल्यानंतर। आता माझ्याकडे सरांनी स्वागत दिलं, पण सरांची माफी मागतो की मला सर माफी मागतो, तुम्ही थोडं बोलतो मी, कारण की माझ्याकडे परत बोलायला नाहीये। या माध्यमातून मला आतापर्यंत मी चॅनल चालवतो आणि सर्व माझे ग्राहक असतील, कारण स्क्रिप्ट बाजूला ठेवून मी बोलू राहिलोय, आणि सर्वजण माझे मित्र आले, सर्व आमचे प्रतिनिधी आले, त्यांचे स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रास्ताविकामध्ये C24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांनी सुरुवातीला अहमदनगर, नाशिक या 2 जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र असलेली वृत्तवाहिनी निम्म्या राज्यामध्ये कशी पोहोचली याचा आढावा घेतलाय।
चॅनलचे डायरेक्टर अनिलराव जाधव सर यांनी आपल्या पुढे सर्व परिस्थिती मांडलेली आहे. कुठलाही चॅनल किंवा कुठलाही दैनिक कुठलाही साप्ताहिक सुरू करणं एवढं सोपं काम नाही आणि ती उडी त्यांनी 2014 साली घेतली. फक्त मला एक दिवस त्यांनी सांगितलं की असा आपण एक चॅनल सुरू करतोय आणि त्याची संपादक पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे. साधारण 1991 पासून पत्रकारितेत असल्यामुळे मला ते त्यांनी विचारणा केल्यावर अचानक धक्का बसला की म्हटलं आता एकदम संपादक पदाची जबाबदारी आपल्यावर येते. तरी मी त्यांना हो म्हटलं. परंतु मित्रांनो, अतिशय अवाढव्य खर्च असलेला हा चॅनल, परंतु आपल्या सर्व जाहिरातदार, सर्व नागरिकांच्या, सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने अतिशय जोमाने सुरू झाला. 2014 साली सुरुवात केल्यानंतर आज आपण पोहोचलोय 5व्या वर्षामध्ये. 4 वर्षे या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचं मर्यादित क्षेत्र असलेला हा चॅनल पुणे, बुलढाणा, नांदेड, वाशिम, सांगली, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये त्याने पादक्रांत केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो चॅनल आहे या चॅनलचे सबस्क्रायबर सभासद आज अखेरपर्यंत 1,10,626 आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सी 24 तास परिवारची ही जी टीम आहे या टीमने हे कर्तव्य केलेलं आहे. आणि या सी 24 तास चॅनलचे व्ह्युअर्स हे ऐकून खरोखरच आपल्याला धक्का बसेल. 3,19,90,762 आकडा आज आपण पार केलेला आहे. मला अतिशय धन्यता वाटते. मधल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनिलरावांनी सांगितलं की संपादक झावरे सरांनी अजिबातही मानधन घेतलेलं आहे. हे त्रिवार सत्य आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलो आणि या निमित्तानं मला APJ अब्दुल कलाम यांच्या ओळी आठवत आहेत. येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज राहा. येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज राहा. त्यांना खंबीर मनाने सामोरे जा. ऐरण झालास तर घाव सोस. हा थोडा झालास तर घाव घाल. आणि त्या ओळी कानावर पडल्या आणि खरोखरच वाटलं की APJ अब्दुल कलाम साहेबांच्या ओळी अतिशय सत्य आहेत. मित्रांनो, 4 वर्षाच्या अत्यल्प कालावधीमध्ये वृत्तवाहिनीने सुस्पष्ट चित्र, दर्जेदार ध्वनी आणि दर्शकांना जगा वर्तमानात बिनधास्त हा संदेश देश अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. समाजाच्या सर्व स्तरातील विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न वाहिनीने केलेला आहे. सध्याला दिवसातून 4 वेळेस बातमीपत्र प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर दर्जेदार चित्रपट तसेच अनेक चांगली हिंदी मराठी चित्रपट गीतं यांची मेजवानी या ठिकाणी आपण देतो. भविष्यामध्ये मित्रांनो, चांगल्या सामाजिक धारावाहिक सुरू करण्याचा मनोदय डायरेक्टर अनिल जाधव सर आणि माझा आहे. काळ हा मोठा शिक्षक आहे. काळ हा मोठा शिक्षक आहे. फक्त शिक्षक आधी शिकवतो आणि मग परीक्षा घेतो, तर काळ आधी परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो. या पद्धतीने सी 24 तास वृत्तवाहिनीचं कार्य सुरू आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत माता आणि ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचं पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आरंभी दर्शकांच्या मनोरंजनासाठी राहुरी रॉकर्सच्या वतीनं देशभक्तीपर संगीत नजराणा राजू साळवे, सोनू साळवे, विनोद पंडित, कोमल सावंत, विशाल बोर्डे, अमित साळवे, विक्की साळवे आदींनी सादर केलाय. राहुरी रॉकर्सनं पहिल्याच कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सी 24 तास वृत्तवाहिनीच्या 4थ्या वर्षामधील योगदानाबद्दल संपादक वसंतराव झावरे, सुशांत रोहकले, दुर्गा रोडगे, मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, महेश दाने यांच्यासह हर्षल कोठावदे, अमोल उदमले, अमोल जाधव, स्वप्नील जाधव, अरुणकुमार मोटे, राजेश खराडे, शिवाजी मामणकर यांचा स्मृतिचिन्ह ग्रंथ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विचारपीठावरील मान्यवरांचाही सी 24 तासच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय.
या वर्धापन दिन सोहळ्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, नगरसेवक शहाजी ठाकूर, विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, नगरसेवक दिलीप चौधरी, राजेंद्र उंडे, बाळासाहेब उंडे, नितीन तनपुरे, आर तनपुरे, दशरथ पोपळघट, योगीराज फर्निचरचे योगेश कोहकडे, धनश्री पतसंस्थेचे राजेंद्र जाधव, राहुरी महाविद्यालयाचे प्राध्यापक गंगाधर रोहकले, देशमुख पानसरे, हिंदवी परिवाराचे अविनाश खडामकर, प्राध्यापक डोके, बोरुडे, नवले, गौतम गांधी, रोहन भुजाडी, लक्झरी मिनरल्सचे मंगेश शिंदे, सोमनाथ शिंदे, संदीप तांबे, ज्येष्ठ नागरिक संघाचे दगडू जाधव गुरुजी, यशवंतराव डावखर, जनसांसदचे कुमार डावखर, अप्पासाहेब माळवदे, निवृत्त मुख्याधिकारी भाऊसाहेब सावळे, सुशांत आरंगळे, मनोहर साळुंके, भाऊसाहेब पवार, मनोहर खोरमुटे, दत्तात्रय तनपुरे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार, ग्लोबल स्कूलचे प्राध्यापक ढोकणे सर, शिवांकुर प्रतिष्ठानचे रावसाहेब पवार, डॉक्टर प्रकाश पवार, गणेश खैरे, आतिक बागवान, शैलेश त्रिभुवन, सय्यद, कृषी विद्यापीठाचे प्रसारण संचालक खर्डे, सचिन सदाफळ, प्राचार्य मंगेश पगारे, युगंधरा ग्रुपच्या सौ करपे, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, प्राध्यापक प्रकाश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या यमुनाताई सँकमन, राजमाता जिजाऊ पतसंस्था चेअरमन भाऊसाहेब येवले, प्राचार्य शिरीष गुणेसर, क्रांतिज्योती पतसंस्था मॅनेजर शिंदे, प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्यासह जिल्ह्यामधील तसेच जिल्ह्याबाहेरील पत्रकार, विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. आपला ऑर्केस्ट्रा होता, देशभक्तीपर गीत वगैरे. सी 24 तास या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून राहुरी शहर, तालुका, नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्रच समाजाचे विविध प्रश्न हे मांडण्याचं काम या वृत्तवाहिनीमार्फत गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. आता 5व्या वर्षात पदार्पण करताना अशीच समाजाची सेवा आपल्या चॅनलच्या हातून घडो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.
मार्गदर्शन संपादक वसंतराव झावरे यांनी तर सूत्रसंचालन रेडिओ जॉकी दीपक देवरे यांनी केले। दरम्यान वंदे मातरम कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री हेमंत पाटील, बहुजन हृदय सम्राट आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष। नमस्कार, माझं नाव हेमंत पाटील। 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या C24 तास या चॅनेलचा वर्धापन दिनाच्या C24 तास व सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि C24 तास हे चॅनल ह्या महाराष्ट्रात आता चालू आहे, ते देश लेवलला कसं चालेल आणि त्या C24 तासची भरभराटी व्हावी ही अपेक्षा मी व्यक्त करतो। आज या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक विभागामध्ये चॅनलमध्ये वराड चालू असते, पण त्यातूनच हे C24 तास हे चॅनल आता ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आज त्याचे व्ह्यूवरसुद्धा वाढले आहेत। लोक ते पाहतात, आवर्जून ते पाहत असतात आणि त्यामुळे हे C24 तासची जी टीम आहे त्यांचंही काम चांगलं आहे, त्यांच्या टीमचं काम चांगलं आहे। संपादक साहेब त्यांना चांगले भेटले आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे। त्यामुळे सर्वांना मी ह्या 15 ऑगस्टच्या दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। गणतंत्र दिनाच्याही देशातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा। C24 तासच्या सर्व पत्रकारांना, संपादकांनाही हार्दिक शुभेच्छा। सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अहमदनगर जिल्हा। प्रदेशाध्यक्ष माननीय श्री राजा माने। प्रदेश संघटक माननीय श्री संजयजी भोकरे। प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतराव मुंडे। प्रदेश सचिव माननीय श्री विश्वासराव आरोटे। दक्षिण जिल्हाध्यक्ष माननीय श्री दत्ता पाचपुते। उत्तर जिल्हाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब जवरे। शहराध्यक्ष माननीय श्री सुदाम देशमुख। जिल्हा सचिव माननीय श्री नवनाथ कुताळ। प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक कांबळे, मिठुलाल नवलाखा, निळकंठ कराड। जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, अरुण सोनकर, प्रकाश खंडागळे। कार्याध्यक्ष प्रदीप आहेर, अनिल चौधरी। संपर्क प्रमुख पंढरीनाथ पगार। खजिनदार चंद्रकांत झुरुंगे। हल्ला विरोधी समिती प्रमुख संतोष साळवे। तालुकाध्यक्ष सूर्यबाण सहाणे, सोमनाथ काळे, श्रीरंग गोरे, नानासाहेब शेळके, लिकायत शेख, मोहन गायकवाड, गीताराम शेटे, सतीश रासकर, रमेश चौधरी, सुभाष केकाण, उत्तम राऊत, करण नवले आणि गणेश जेवरे। महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नेवासा पोलीस स्टेशन, माननीय श्री डॉक्टर शरद गोरडे, पोलीस निरीक्षक। माननीय श्री प्रमोद भिंगारे, पोलीस उपनिरीक्षक। माननीय श्री सुनील सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक। माननीय श्री गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक। माननीय श्री रोहिदास माळी, पोलीस उपनिरीक्षक, तसेच नेवासा पोलीस स्टेशन कर्मचारी वृंदवर्ग।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. देशाच्या राजकारणामधील एक उमदा, संयमी आणि कर्तृत्ववान नेता आज हरपलाय. अटलजी वाजपेयी यांच्या जाण्यानं राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. देशाच्या राजकारणामधील एक संयमी आणि कर्तृत्ववान नेता हरपलाय. विरोधी पक्ष नेता कसा असावा आणि पंतप्रधान पद कसे सांभाळायचे हे अटलजी यांनी दाखवून दिलंय, असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केलंय. अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. विरोधी पक्ष नेता कसा असावा याचा आदर्श त्यांनी घालून दिलाच, मात्र सोबतच पंतप्रधान कसा असावा याचा देखील उत्तम आदर्श त्यांनी सर्वांच्या पुढे ठेवलाय. लोकशाहीची मूल्य जपत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पार पाडलाय. भारतीय जनता पार्टीच नाही तर विरोधक देखील त्यांना खूप मानत होते. कारण होतं त्यांचा स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि रोखठोक व्यक्तिमत्व. अटलजींच्या जाण्यानं खरोखर एक राजकीय पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय. किंबहुना असं व्यक्तिमत्व होणे नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचं आज दुःखद निधन झालं. देशाच्या राजकारणामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी, त्याची मूल्य जपण्यासाठी कसं वागायचं असतं याचा एक आदर्श म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारीजी विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी या देशाच्या लोकसभेमध्ये केलेली टीका ही रचनात्मक होती. या देशाने बरंच काही मिळवलेलं आहे, या देशात बरंच काही प्रगतीचं काम झालेलं आहे असं कबूल करताना त्याच वेळी या देशातल्या तत्कालीन राज्यकारण्यांच्या चुकांच्यावर बोट ठेवण्याचं काम अतिशय उत्तमपणाने ते करायचे. विरोधी पक्षनेता कसा असावा याचा जसा आदर्श त्यांनी घातला तसाच या देशाचा पंतप्रधान कसा असावा, तो कसा अजातशत्रू असावा, त्याचं मन किती मोठं असावं आणि देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची कशी भूमिका असावी याचा आदर्श देखील माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी त्यांच्या कालखंडात घालून दिला. आपल्या सत्तेत साम दाम दंड भेद वापरून सर्व देशात आपली सत्ता टिकवली पाहिजे, टिकली पाहिजे असा बहाणा किंवा असं वागणूक त्यांनी कधीच कोणाच्या समोर केली नाही. उलट लोकशाही तत्वानं, लोकशाही मूल्य जपत आपल्याला मिळालेलं पंतप्रधान पद तेवढ्याच सन्मानानं जपून हा देश पुढे नेण्याचं काम अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालं. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी संभाजी लोखंडे, आंबेगाव तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ. C24 तास ही वृत्तवाहिनी आपला 4था वर्धापन दिन साजरा करत असताना अनेक प्रकारच्या स्तरावर, मग तो विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असोत, आणखी समाजोपयोगी कार्यक्रम असोत किंवा उपक्रम असोत, अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम समाजामध्ये मांडताना उपक्रमशील असे कार्यक्रम ते करत आहेत. आणि त्यांच्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ पोंदेवाडी, कैलासवासी मामासाहेब मोहोळ विद्यालय, माध्यमिक विद्यालय पोंदेवाडीच्या वतीनं मी या C24 तास या वृत्तसंस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं भविष्यामध्येही असं चांगलं काम घडत राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास वृत्तवाहिनीला चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ठाकूर फूड प्रोडक्ट्स, CB ठाकूर. मोबाईल नंबर 9822022394, 65/512, महर्षी नगर, पुणे 411037. फोन नंबर 020 24 26 25 72 आणि 26 38 15 01. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगावमध्ये कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये शनिवारी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी सर्वांनीच अटलजींना भावनिक शब्दांमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज बलशाली भारत घडवण्यावरती तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा अट्टहास होता. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान यावरती भर दिला. म्हणूनच ते देशामध्ये नव्हे तर विश्व महानायक, अजातशत्रू आणि देव माणूस देखील होते, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये शनिवारी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वर्गीय वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उद्योजक कैलास ठोळे, सेनेचे असलम शेख, नगरसेविका विद्या राजेंद्र सोनोने, सर्व महिला नगरसेविका, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, उत्तर नगर सेनेचे कैलास जाधव, चन्नुदास वैष्णव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, जिल्हा पत्रकार संघाचे सुरेश रासकर, संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पाणगवाणे, राष्ट्रवादीचे किरण खर्डे, कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे मनोहर शिंदे, कैलास खैरे, महावीर दगडे, प्रकाश सवाई, नारायण अग्रवाल, श्रीपतराव गवळी, नगरसेवक स्वप्नील निखाडे, बबलू आणि माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख, संजीवनी कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी माजी संचालक तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. कृष्णाई सभागृहामध्ये त्यांची चित्रफित दाखवण्यात आली आहे. आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या की तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व पक्षांना बरोबर घेत भारताच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यंत केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. या प्रसंगी प्रमोद लबडे, उद्योजक कैलास ठोळे, रामदास खैरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, कोपरगाव जैन पंच संतोष गंगवाल, रियाज शेख सर, LD पानगवाने, हाशमभाई पटेल आदींनी स्वर्गीय वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सूत्रसंचालन सागर बडदे आणि प्राध्यापक साहेबराव दवंग यांनी केले. करणारा असं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक देशहिताचे, समाजहिताचे निर्णय घेतले. प्रामुख्याने सर्व शिक्षा अभियान राबवलं आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार त्याचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे भविष्य आहे आणि हे त्यांनी ओळखलं आणि त्यासाठी त्यांनी कार्य केलं. नवीन टेक्नॉलॉजी देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल म्हणून टेक्नॉलॉजीबद्दलही ते आग्रही होते. आज आपल्या हातात मोबाईल फोन आहे याची सुरुवात, याचा आग्रह तिथून त्यांचं काम सुरू झालेलं होतं. पोखरणमध्ये अणुचाचणी घडवून आणून त्यांनी भारताची मान जगात उंचवली. जय जवान जय किसान जय विज्ञान या घोषणेसाठी ते आग्रही राहिले. कारगिल युद्धामध्ये पाकला त्यांनी नमवलं. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी देशाला प्रेम दिलं, देशाने त्यांना प्रेम दिलं, आदर दिला. नितळ स्वभावाचे, कवी मनाचे, उत्कृष्ट संसदपटू ते बुद्धीबरोबर, ज्ञानाबरोबर हृदयातून बोलत असे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी या देशाला अर्पण केलं. असा हा त्यागी महामानव. अशा अडचणींचा जन्म, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं घेतो, या थोर समाजसेवकांनी, राजांनी आणि या समाज घडवणाऱ्या घटकांनी जसं समाजामध्ये
एक आदर्श आणि मोठं स्रोत निर्माण केलं, तसं एक महास्रोत म्हणून अटलजींच्या या जीवनाकडे आपल्याला बघावं लागेल. आणि अशा अटलजींना मी अंतरमनापासून आमच्या अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं अंतरमनापासून भावपूर्ण आणि श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. चालली होती त्यावेळेस पूर्ण देश शोकसागरात बुडालेला होता. त्यावेळेस एका 10 वर्षाच्या मुस्लिम मुलांनी एक पत्र टीव्हीच्या चॅनलला एका पाठवलं आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, राम रहीम अल्लाह मेरे, अटलजी आणि डॉक्टर अब्दुल कलाम यही मेरे राम रहीम है. अशा परिस्थितीत त्यांनी ते पत्र ते पाठवलं. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या विचारांनी माणसाचं मन परिवर्तन होतं असा हा नेता होता. ज्यांचे विचार स्वतःसाठी नाही, आपल्या याच्यासाठी नाही, पण देशासाठी होते. अख्खा आयुष्य त्यांनी देशासाठी घातलं. त्यांचे जर विचार निश्चित आपण आत्मसमून जर पुढे चाललो तर निश्चित त्यांच्या आत्म्याला चिरशांती भेटेल एवढं बोलून मी या ठिकाणी या शोक सभेसाठी जमलेलो आहोत. गेली 2 दिवस आपण आपल्या दूरदर्शन संचासमोर बसून या महानायकाचं परमेश्वर चरणी परमेश्वराकडे जातानाचं चित्र आपण दूरदर्शनवरती बघितलं. प्रत्येकाचं मन हेलावं. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी एक असं व्यक्तिमत्व होतं, ते विरोधकांमध्ये असून सुद्धा त्यांना कोणी विरोधक नव्हतं किंवा ते स्वतःला कोणाला विरोधकही समजत नव्हते, असं हे व्यक्तिमत्व होतं. किंबहुना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि संसदेमध्ये जेव्हा जेव्हा अटलजी बोलायला उभे राहत, आजकालची संसदेतली परिस्थिती आपण बघतो, एखादा नेता मग तो सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातला असो, बोलायला उभं राहिल्यानंतर बाकीचे संसदीय त्यांना बोलू देत नाही. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला पुणे. C24 तासच्या 4थ्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देत असताना मनापासून आनंद होतो, कारण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून ओळखली जाणारी ही पत्रकारिता सामाजिक जाणीवेचं भान ठेवून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असते. निश्चितपणाने C24 तासचं काम हे स्थानिक पातळीपासून राज्यापर्यंत असतील, केंद्राचे विषय असतील, चांगल्या पद्धतीने हाताळतात. आमच्या ह्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं शुभेच्छा देतेच आहे, पण त्याचबरोबर एक पुणेकर म्हणून, एक महिला म्हणून C24 तासकडून आम्हा सारांच्या फार साऱ्या अपेक्षा आहेत. ज्या पद्धतीने C24 तास पुणे शहरात काम करत असतात, असाच दैदिप्यमान यशाची प्रगती त्यांनी गाठावत ह्या सदिच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा C24 तासच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा आणि आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौ राजश्री दिलीप नवले, नगरसेविका पुणे महानगरपालिका, अध्यक्ष महिला आणि बाल कल्याण समिती. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री नंदकुमार ताराचंद पाटील तनपुरे, नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्यानं सर्वत्र दुःखाचं सावट पसरलंय. दरम्यान शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी अटलजींच्या आठवणींना भावनिक उजाळा दिलाय. शेतकऱ्यांच्या बद्दल तळमळ असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेलाय. याच सर्व शेतकरी चळवळीवरती त्यामुळे दुःखाची सावट पसरली आहे. अत्यंत शिस्तबद्ध कवी मनाचा माणूस आज हरपलाय. वाजपेयी भाजपचे नेते होते, म्हणूनच शेतकरी संघटनेनं आणि शरद जोशींनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्या काळामध्ये RSSनं जो धिंगाणा घातला होता त्याला काबूमध्ये ठेवण्याचं काम मोठ्या ताकदीनं वाजपेयी यांनी केलं होतं. मोदींनी गुजरातमध्ये जो नरसंहार केला त्यावेळी तोंडावरती त्यांनाच तुम्ही राजधर्म पाळला नसल्याचे सडेतोडपणे सांगण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं होतं. अत्यंत कठोर आणि तितकंच मुलायम असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. अशा भावनिक आठवणींना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी उजाळा दिलाय. आत्ताच बातमी समजली की अटल बिहारी वाजपेयी जी आता आपल्यामध्ये राहिले नाही. भारताचे पंतप्रधान म्हणून जो पर्याय उभा केला, वाजपेयी नेतृत्व करत होते भारतीय जनता पक्षाचं, म्हणूनच शरद जोशीने आणि आम्ही शेतकरी संघटनेने भाजपाला पाठिंबा दिला. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारभार केला. कवी मनाचे होते, तितकेच ते कठोरही होते. आज जो काही RSSचा धिंगाणा चाललेला आहे, हा धिंगाणा त्यांनी चालू दिला नाही. RSSला काबूत ठेवण्याचं काम, मोठं काम त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी काम बघत होते. त्यावेळेला जो काही नरसंहार झाला त्यावेळेला तुम्ही राजधर्म पाळला नाही अशा रोखठोक भाषेमध्ये मोदींना सुनावण्याचं धैर्य दाखवणारा हा माणूस जितका कवी मनाचा तितकाच कठोर मनाचा होता. आणि कर्तव्य कठोर असे एक चांगल्या पद्धतीचे प्रशासक म्हणून जे त्यांनी नाव कमावलेलं होतं. देशाची सेवा करण्यात अखंड त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. आज ते आपल्यात नाही आहेत. ईश्वर इच्छेपुढे इलाज नाही आहे. वयोमानानुसार जाणं हे झालं, परंतु एक कायमचा ठसा उमटवून ते गेले आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सर्वजण प्रार्थना करतो. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. C24 तास वृत्तवाहिनीचा 4था वर्धापन दिन मोठ्या थाटामध्ये संपन्न. देशाच्या राजकारणामधील एक कर्तृत्ववान नेता हरपला, जयंत पाटील यांचं भावनिक वक्तव्य. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना कोपरगावमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं शोकसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण. आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला अटलजींच्या आठवणींना भावनिक उजाळा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.